मी संजय केळकर, सरचिटणीस, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण निवृत्तांचा संघ हा आमचा पुण्यात संघ आहे आणि हा गेले 2000 सालापासून कार्यरत आहे। आमच्या निवृत्त धारकांना गेले 2 महिने पेन्शन मिळालेलं नाहीये। 16 साली आपले आता जे फडणवीस जे सरकार होतं त्यांनी एक GR काढला होता की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या लोकांचे वेतन आणि निवृत्ती वेतन याची जबाबदारी शासनाने घेतलेली आहे। 16 सालापासून 17 सालापासून 26 सालापर्यंत हे सगळं व्यवस्थित चाललं। सडनली गेल्या 3 महिन्यात ते पेन्शन बंद झालेलं आहे। याच्याविषयी जास्तीची माहिती आमच्या प्रिया माळी देतील। मी प्रिया माळी, सहसचिव मजिप्रा संघर्ष कृती समिती। आम्हाला 2 महिन्यापासून पेन्शन मिळालेली नाहीये। सरकारने दायित्व घेऊन सुद्धा पेन्शन मिळाली नाही। पेन्शन न मिळण्याचं कारण अतिशय हास्यास्पद आणि विदारक आणि उद्विग्नजनक आहे की काय तर आमच्या लेखाशीर्षाला मुदतवाढ मिळाली नाही। मुदतवाढ घेण्याचं काम हे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचं होतं, नंतर आमच्या मजिप्राच्या मध्यवर्ती कार्यालयाचं होतं। या लोकांनी मुदतवाढ घेतली नाही म्हणून फक्त आम्हाला पेन्शन जर मिळत नसेल तर ह्यासारखं दुर्दैव नाही की ही अकार्यक्षमता आहे। आज कार्यरतांचे पगार सुद्धा उशिरा होतात, पण पेन्शन मात्र 2 महिने झाले नाहीत आणि आमच्या ह्याच्यामध्ये जवळपास 90च्या वरचे सुद्धा लोक आहेत। काही एकटे असणारे सुद्धा सेवानिवृत्त आहेत। काही आमचे जुने जे तत्कालीन रोटकर साहेब म्हणून मेंबर सेक्रेटरी आहेत ते 97 वर्षाचे आहेत। काही चतुर्थ श्रेणी वर्गातल्या महिला तर एवढ्या अडचणींना तोंड देत आहेत की आमच्यातल्या बऱ्याच लोकांनी त्यांना पैसे दिलेले आहेत की बाबा कसा तरी घरखर्च चालवा। ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून 2-2 IAS ऑफिसर भापरसे असून ते त्यांचा व्यवस्थित पगार, त्यांच्या गाड्या, त्यांच्या AC, त्यांचं सगळं घेतात आणि फक्त सेवानिवृत्तांना पेन्शन नाही। हे खरं प्रतिनियुक्तीवर आमच्या खात्यावर मध्ये आलेले आहेत। प्रतिनियुक्तीच्या लोकांना पूर्णपणे 7वा वेतन आयोग मिळतोय। आम्ही आता सुद्धा आमचे कार्यरत एवढं काम करून 25 ते 30% पगार कमी घेत आहेत। आडमुठं धोरण आमचे सरकारकडे आतापर्यंत 25 लाख रुपयाची थकबाकी आहे, तरी आम्ही शांत आहोत, तरीही आम्हाला काहीही मिळत नाही। मी सरकारला आता विनंती, आम्ही तर म्हणजे मी देवेंद्र फडणवीस पंतप्रधानांना सुद्धा मेल पाठवून दिला, पण पंतप्रधानांच्या मेलचं मला एक सांगावं लागेल। हे मीडिया आहे म्हणून मी तुम्हाला सांगते, पंतप्रधानांचा मेल बॉक्स हा फुल आहे। दिस इज नॉट गुड साईन। पंतप्रधानांचे मेल पंतप्रधानांना आमचे मेल पोचतच नाही। मुख्यमंत्र्यांना मेल पाठवला की त्यांचं एक ठराविक छापात उत्तर येतं, तुमचा प्रश्न आम्ही बापूकडे पाठवला आहे। आमचा प्रश्न बापूने सोडवला असता तर आम्ही मुख्यमंत्र्यांकडे आलो असतो का? माझे मुख्यमंत्री साहेबांना अशी विनंती आहे, ठाम विनंती म्हणा वाटल्यास तर, की साहेब आता मंत्री बदला, आम्हाला वेगळा मंत्री द्या। हे जर 8-8 वर्ष होणार नसेल तर मंत्री बदला, भापरसे बदला, सगळे बदला, पण आम्हाला न्याय द्या। धन्यवाद।